बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी पाहिला, चंदीगड महानगरपालिकेमध्ये महापौर पदाच्या साध्याशा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने कशा प्रकारे लोकशाहीची हत्या केली होती. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. बॅलेट पेपरवर कशा प्रकारे खाडाखोड्या करून बॅलेट पेपर जवळपास 8 बॅलेट पेपर बाद केले होते. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची मेजॉरिटी असताना, जवळपास 20चं संख्याबळ असताना, केवळ एक साध्याशा महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसावा यासाठी तो प्रिसिडिंग ऑफिसर, त्याला सुद्धा आपल्या नियमांच्या बाहेर जायला लावलं. प्रिसिडिंग ऑफिसरला कुठलाही अधिकार नसताना त्याला ते फुल्या मारायला लावल्या. इतक्या प्रकारचं घाणेरडं राजकारण जर बॅलेट पेपरवर होऊ शकतं, विचार करा शिवसैनिकांनो, तुम्ही आम्ही कसलं घेऊन बसलोय. ईव्हीएम विषयी आपण बोलतो. इथे बॅलेट पेपर साधे 34-35 बॅलेट पेपर यांनी अशा प्रकारे संपवले. देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आवाज उचलला जातोय. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव. निवडणुकांना वाचवण्यासाठी ईव्हीएमवर बंदी आणा. अशा प्रकारचं वातावरण आपण देशभरात तयार करतोय आणि भारतीय जनता पक्ष त्याची तजवीज म्हणून काहीतरी एक पर्याय हवा ना. मग बॅलेट पेपरवर कशा प्रकारे घोळ घातला जाऊ शकतो याचा एक लाईव्ह डेमो उभ्या देशाला दाखवत होता चंदीगड निवडणुकींच्या मार्फत. एक साधासा महापौर, एक साधासा चंदीगड महानगरपालिकेचा एक साधासा महापौर, त्याच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा घोळ घालू शकतो. विचार करा, 34 बॅलेटमध्ये एवढा जर घोळ घातला जाऊ शकतो तर लाखोंचे बॅलेट कशा प्रकारे लंपास केले जाऊ शकतात. वेगळं काहीच सांगायला नको, काही का असेना, पण देशाची न्याय व्यवस्था जागृत आहे. या देशाची न्याय व्यवस्था जागृत आहे आणि या देशाच्या न्याय व्यवस्थेवर अजूनही आमचा विश्वास आहे. जस्टिस DY चंद्रचूड साहेब यांनी याच्यावर कडक ताशेरे ओढले, लागलीच तारीख देखील दिली. ज्यावेळेस त्यांनी ही तारीख दिली त्याच दिवशी त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्याकडे हे प्रकरण सुनावणीला येईल, मी एकालाही सोडणार नाही. जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या एकालाही सोडणार नाही, DY चंद्रचूड साहेब म्हणाले होते. कारण ही लोकशाहीची हत्या आहे. अशा प्रकारे लोकशाही नागवली जाऊ शकते. लोकशाहीची हत्या मी खुलेआम होऊ देणार नाही. माझ्या न्यायालयात हे खपवून घेतलं जाणार नाही. मी जे जे याच्यात दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करणार. अगदी त्याच दिवशीपासून त्या अनिल मसीहांची झोप उडाली होती. सारा आजार बरा झाला असेल. तुम्हाला मी एक व्हिडिओ देखील दाखवेल. एकदा हा व्हिडिओ पहा, नेमके अनिल मसीह काय म्हणालेत या सगळ्या समोर. Mr. Masih, I'm asking you questions. If I find that you are not giving me a truthful answer, you'll be prosecuted. मिस्टर मसीह, मैं आपसे एक बेहद आसान सा सवाल पूछता हूँ. अगर इसका जवाब आपने पूरी ईमानदारी से नहीं दिया तो मैं आपके खिलाफ अभी केस दर्ज करवा दूंगा. कहते हुए चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने लोकतंत्र के हत्यारे चंडीगढ़ मेयर चुनाव के पीठासीन अधिकारी अनिल मसीह से पूछा, क्या आपने बैलेट पेपर पर क्रॉस मार्क लगाया? इसका जो जवाब अनिल मसीह ने दिया उसने पूरा मामला 1 सेकंड में साफ कर दिया. मसीह ने कहा, हाँ सर, मैंने क्रॉस मार्क लगाया. Did you put an X mark on certain ballot papers or did you not put it? Yes, I marked on the defaced. Alright, how many ballot papers did you put an X mark on? It was around 8, I think, 8 so. फिर जस्टिस चंद्रचूड़ ने पूछा कि आपने कितने मार्क लगाए, तो मसीह ने कहा 8. दोस्तों, यहीं से पूरा मामला दूध का दूध और पानी का पानी हो जाता है. आम आदमी पार्टी के 8 वोट इनवैलिड हुए और 8 बैलेट पेपर पर मसीह ने क्रॉस मार्क लगाया था. जस्टिस चंद्रचूड़ ने कहा कि तुम्हें क्रॉस मार्क लगाने की अथॉरिटी कहां से मिली? तुमने क्रॉस मार्क लगाकर ही बैलेट पेपर को इनवैलिड कर दिया. If I find that you are not giving me a truthful answer, you'll be prosecuted. Every word which you say, you'll be held liable for what you say. So, you're not in a political contest, you are in a court of law. Please understand that. It's a very serious matter. We have viewed the video on the last occasion. I want to ask you, what were you doing looking at the camera and crossing out, putting your marks to cross out the ballot paper? So there was a words, these counselors were making so much noise, camera, all these. And that's why I'm looking why cameras they are talking about. That's why I was looking at the cameras. There was so much less camera. This was all the voice coming. That was the only reason. But why were you putting marks on the ballot paper? After completing the process of the voting, I had to sign all the ballot papers, and those ballot papers were defaced. Those ballot papers were defaced. I just given my
just highlighting that it should not be mixed again. That was the only reason. Why were you? It's very obvious in the video that you look at some of the ballot papers. Some of the ballot papers, depending on whether the cross is at the top or the bottom, you put your signature and put the ballot paper in a tray. Where the cross is at the other end of the ballot paper, you put an X mark on the ballot paper. It's also very clear that you are putting the X mark in the ballot paper. Did you or did you not put an X mark on certain ballot papers? So no, what I'm saying, correct. Please answer my question. I'm answering. Did you first answer yes or no? Did you put an X mark on certain ballot papers or did you not put it? Yes, I marked on the defaced. Alright, how many ballot papers did you put an X mark on? It was around 8, sir. So 8 ballot papers you put an X mark, Yeah. right? No text, sir, just I think what I'm highlighting, it should not be mixed again the others paper. And immediately after You can that, speak in Hindi if you're yes, comfortable. yeah. It seems या जैसे ही वो सर हुआ उसके बाद इमीडिएटली आप पार्टी के एक काउंसलर मनोहर और प्रेमलता आए, वो उन्होंने, मैंने ये बोला कि इतना 12 और 16 8 हुआ है, वो आए और उन्होंने आके सारे बैलेट पेपर को स्नैच करके भागने लगे और उनको डिस्ट्रॉय करने लगे, फाड़ा, और चंडीगढ़ पुलिस के मार्शल्स ने उनको आकर बचाया और वापस उन सभी बहुत जद्दोजहद हुई वहां पर, जो ये आप काउंसलर थे इन्होंने लेकर भागने लगे. इट इज क्वाइट. पर आप बैलेट पेपर को डिफेस आप क्यों कर रहे थे? सर मैं आपको पता है आपका फंक्शन एक है, आपको बैलेट पेपर को नीचे साइन करना है. साइन कर सकते हैं आप, हर एक बैलेट पेपर को साइन करना है, पर आप ऐसा क्यों कर रहे थे कि कोई चुने हुए बैलेट को आप उस पर आप अपना कहते हैं आप टिक लगा रहे हैं या आप क्रॉस लगा रहे हैं, आप वो क्यों कर रहे हैं? सर वो ऑलरेडी आप बताइए कौन से रूल के तहत आपको ये पावर दी गई है कि आप बैलेट पेपर पे अपना चिन्ह आप लगाएं? क्योंकि रूल 11 में यह लिखा है कि आप उसको साइन करेंगे. साइन करने के अलावा आपको कौन से रूल में ये कौन से रूल में यह प्रावधान है कि आप उसमें अपना कुछ या एक्स या टिक या कुछ भी जो आप लगा सकते हैं? आपको कहाँ पावर है वो? सर वो मैं अगेन सर आई एम रिपीटिंग, वो जब मैंने बैलेट्स को देखा बड़े ध्यान से, वो ऐसे दबाए गए थे कि वो क्वाइट विजिबल थे कि निशान देने की कुछ कोशिश की गई. That is the only reason, sir. I was not. But why were you putting a mark on those ballots? Sir, actually, to make this highlighting it was defaced by the candidate. So it's admitted that you put your marks on the ballot. True, sir. And on 8 ballots totally. Yeah, and they snatched and destroyed immediately. This answers what he did, Mr. Solicitor. Very clear as to what he did. He has to be prosecuted. I think interfering with electoral democracy by returning officers is the gravest possible thing. I am for the administration, Chandigarh. Oh, I'm sorry. I thought not the Learned SC's presence were marked. गोदी पत्रकारिता के जमाने में निष्पक्ष रिपोर्टिंग किसी चुनौती से कम नहीं. हमारी हौसला अफजाई के लिए वीडियो को लाइक, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जाणवलं असेल मिस्टर अनिल मसीह जे प्रोसिडिंग ऑफिसर होते या चंदीगड मेयर इलेक्शन मध्ये, त्यांची कशी बोबडी वळाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर खोटं बोलताना त्यांची कशी बोबडी वळाली होती. जीभ जड झाली होती, फाटून हातात आली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणारी शिवसैनिकाची भाषा फाटून हातात आली होती. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, न्यायव्यवस्था अजूनही आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास याचसाठी आहे. कशा प्रकारचे प्रश्न जस्टिस चंद्रचूड यांनी विचारले. काय म्हणतायत जस्टिस? मिस्टर मसीह, आय एम आस्किंग यू क्वेश्चन. इफ आय फाइंड यू आर नॉट गिव्हिंग लॉयल आन्सर यू विल बी प्रोसिक्युटेड. तुमच्यावर मुकदमा टाकेल मी. जर मला कळालं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देत नाही, तुमच्यावर मुकदमा टाकेल मी, आणि मी करू शकतो. ते पुढे म्हणतायत एव्हरी वर्ड विच यू से, एक एक शब्द जो तुम्ही तुमच्या तोंडातून काढलेला एक एक शब्द किंवा ह्या न्यायालयामध्ये तुम्ही जो काही शब्द तोंडातून बाहेर काढा, लक्षात ठेवा यू विल बी लायबल व्हॉट यू से. तुम्ही त्याला जबाबदार असणार आहात. त्यामुळे विचार करून शब्द काढा माझ्या समोर. यू आर नॉट इन द पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट. हे काही पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट नाहीये. यू आर इन द कोर्ट ऑफ द लॉ. तुम्ही कायद्याच्या कोर्टामध्ये उभे आहात. त्यामुळे विचार करून एक एक शब्द काढा. ज्यावेळेस जस्टिस अशा प्रकारची वाक्य म्हणत होते, माझ्या अंगावर एक काटा येत होता. का कुणास ठाऊक अजूनही सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या बाबतीत, आमच्या शिवसेनेच्या बाबतीत अजूनही न्याय होईल अशी आमची पूर्ण खात्री आहे.
नवे नवे आमचा पूर्ण विश्वास आहे, आमच्या चंद्रचूड साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायाधीशांनी इतकं झापलंय त्या मसीहाला, पूर्ण बोबडी वळाली आहे. विचार करा, त्यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला की तुम्ही कॅमेऱ्यात बघून काय करत होतात, काय फालतूचं उत्तर दिलं हो ह्या न्यायाधीशांसमोर. ते काही भातुकलीचे खेळ खेळून न्यायाधीश झालेत काय मिस्टर मसीहा, जे काही असेल ते. त्यांनी विचारलं तुम्ही विशिष्ट पेपरवरच एक्समार्क का करत होतात, बोबडी वळाली. त्यानंतर त्यांचे वकील रोलमध्ये यायचा प्रयत्न करत होते. त्यांना माहिती होतं प्रकरण अंगाशी येणारे, जड जाणारे. वकील लगेच रोलमध्ये आले, तुम्ही हिंदीत बोला, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू नका वगैरे वगैरे. वकील पुढे चालू झाले. त्यांनी स्पष्ट विचारलं किती याच्यावर तुम्ही टिकमार्क केली. त्यांनी सांगितलं 8 कागदांवर, 8 बॅलेटवर टिकमार्क केली. आणि ह्याचा निर्णय असा लागला, न्यायाधीशांनी ती संपूर्ण निवडणूक बाद करून टाकली तिकडची. ते 8 जे मार्क केले होते ते सगळेच्या सगळे आम आदमीच्या खात्यावर वळते केले आणि आम आदमीचा तिथे महापौर बनला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम आदमी पक्षाचा आणि काँग्रेसचा पर्यायाने इंडिया अलायन्सचा तिथे महापौर बनला. हे मला तुम्हाला इथे अधोरेखित करायचं आहे. कोर्टाने योग्य वेळेत न्याय दिला. असाच न्याय माननीय सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या बाबतीत करावा, योग्य वेळेत करावा. जसजशी वेळ वाढत जाईल यांचे हौसले बुलंद होत राहतील, यांचे हौसले बुलंद होत राहतील. हे जास्तीत जास्त शिवसैनिकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील. माननीय सुप्रीम कोर्टाला अशीच विनंती आहे. तिकडे एका महापालिकेचा विषय होता, इथे संबंध राज्याचा निर्णय, संबंध राज्याचा 11-12 कोट जनतेचा निर्णय. सुप्रीम कोर्टाने आमच्याही बाबतीत इतकाच तडकाफडकी न्याय करावा, हीच तुर्तास इच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.